हुरडा पार्टीला. तर आम्ही कुठे जातोय हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच. फॉर नाउ जस्ट. तर आम्ही तिथे जाण्यासाठी कॅब बुक केली होती. तर आम्ही कॅबची वाट बघत उभारलो होतो सगळेजण. अँड फायनली कॅब हॅज अराइव्ड. पोचलो शेवटी कल्पतरू बाग येथे, जेथे हुरडा पार्टी खूप अतिशय उत्तमरित्या अरेंज केलेली असते. जर तुम्हाला ही लोकेशन हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हां, तर बाहेरून बघताना ते खूप छोटं दिसत होतं, बट लेट्स सी आतून कसं दिसत आहे. आतमध्ये गेल्यानंतर ना आम्ही तिथे एंट्रीज फॉर्मॅलिटीज वगैरे सगळं करून घेतलं. मी ॲडव्हान्स आधीच भरला होता, सो जे बाकीचे राहिले होते तेही आम्ही इथे भरून टाकलं आणि त्यांनी अशा प्रकारचं एक आम्हाला कुपन दिलं होतं. आणि असंच आम्ही आमच्या हिशोबाने एक जागा शोधली जिथे आमच्या बॅग्स वगैरे सगळं व्यवस्थित राहील. मी बॅग्स वगैरे सगळं ठेवलं आणि डिरेक्ट आम्ही निघालो चहाकडे. कारण ब्रेकफास्टमध्ये ते आम्हाला चहा, कॉफी आणि मिसळ अँड पोहे वगैरे देणार होते. गर्दी बघून असं वाटत होतं की नाही का त्याला चव वगैरे एवढी खास नसेल, बट मिसळ आणि पोहे दोन्हीही खूप छान झाले होते. साईडलाच इथे अशी पालेभाज्यांची शेती होती. खूप छान वाटत होतं ते बघून. मग आमचं ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर ना आम्ही लहान मुलांना थोडंसं रमवण्यासाठी तिथे सीसॉ, झोका, देन ही घसरगुंडी वगैरे आम्ही त्यांना खेळवलं. मुलंही खूप एन्जॉय करत होते. तुम्ही बघू शकता इतकी खुश होती सगळी मुलं. लहान मुलांसोबत आम्ही दोघीही खूप एन्जॉय करत होतो. खतरों के खिलाडीचा मिनी लाईट सेट वाटत होता हा. सो मी तर प्रत्येक ॲडव्हेंचर्स टास्क कंप्लीट केलं होतं.
ॲडव्हेंचरस खेळून झाल्यानंतर आम्ही बैलगाडीचा सुद्धा आस्वाद घेतला. मी माझ्या मामाच्या गावाला खूपदा बैलगाडीत बसली होती, बट आता खूप वर्षांनी मी बैलगाडीत बसते आहे. सो आय वॉज सो एक्सायटेड. बैलगाडी झाल्यावर आम्ही ट्रॅक्टरची सुद्धा राईड घेतली. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आम्ही त्या टाईमला. आमच्या सगळ्या राईड्स खेळून होईपर्यंत एका बाजूला एक फनी ॲक्टिव्हिटी अरेंज केली होती. त्याचे होस्ट एवढे कॉमेडी होते, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर एवढा भारी होता ना, त्यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड यार, खरंच आय वॉज सो इम्प्रेस्ड. इथे सुद्धा आम्ही खूप धमाल केली, खूप मस्त मजा आली. तुम्ही पाहू शकता एका साईडला स्वयंपाकाची पूर्ण तयारी चालू होती. आणि मेन म्हणजे आपण ज्या कारणासाठी आलो आहे, फायनली आम्ही तिथे चाललो होतो त्या सेक्शनला. आम्हाला वाटलं नुसता हुरडा वगैरे देतील, बट तुम्ही बघू शकता आम्हाला उकडलेले कणीस, शेंगाची चटणी, खोबऱ्याची चटणी, बोरं, दही, साखर, मीठ, तिखट, लसणाची चटणी असे खूप खूप वेगवेगळे प्रकारचे तोंडी लावण्यासाठी पदार्थ हुरड्यासोबत दिले होते. हुरडाही एकदम कोवळा खूप छान होता. खूप गर्दी असल्यामुळे उगाच कसं तरी काहीतरी करून द्यायचा अशातला कसलाही प्रकार त्या लोकांनी केला नाही. एकदम पैसे वसूल झाले होते आमचे. हुरडा खाऊन झाल्यानंतर ना स्विमिंग पूल आणि रेन वॉटर डान्स चालू झाला होता. रियाच्या स्विमिंगची रिंगमध्ये हवा नसल्यामुळे मी स्वतः तोंडाने त्यात हवा भरली होती. चलो यार, बच्चे के लिए कुछ भी. हवा भरल्यामुळे ती खूप खुश होती. तिला कधी एकदा स्विमिंग पूलमध्ये जाऊ असं होत होतं. सो आम्ही तिला आणि चिकूला घेऊन गेलो स्विमिंग पूल इकडे. चिकू पण पाण्यात खूप खेळला आणि शेवटी मी त्याला कसं बसं बाहेर काढलं आणि त्याचं अंग वगैरे पुसून त्याला झोपू घातलं. तो झोपला तोपर्यंत आम्ही तिघींनी पण जेवण करून घेतलं. जेवणही एक नंबर होतं, एक नंबर. आम्ही जेवण वगैरे उरकून थोडा वेळ आराम करून गप्पा मस्ती करत थोडा वेळ आमचा टाईम गेला आणि त्यानंतर आम्ही चहा बिस्किट खाऊन घराकडे निघालो. सो कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही हुरडा पार्टीचा प्लॅन करत असाल तर नक्की कल्पतरूला भेट द्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.